नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्रामध्ये विविध पदांची परमनंट सरकारी भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 19,900 ते 1,42,400 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायची नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिककरता तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, त्याचबरोबर इतर पात्रता तुमची या ठिकाणी काय लागणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। आपण आलेलो आहे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे PA टू डायरेक्टर या पदासाठी या ठिकाणी बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल आर्ट्समध्ये, कॉमर्समध्ये, सायन्समध्ये, लॉमध्ये मिनिमम 50% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर MS ऑफिसचे तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारचे नॉलेज असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर चांगल्या प्रकारे मराठी, इंग्रजी आणि हिंदी कम्युनिकेशन स्किल तुमचं असणं आवश्यक आहे। 5 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। GCC सर्टिफिकेट देखील तुमच्याकडे या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे डेप्युटी अकाउंटंट या पदासाठी तुम्हाला 41,800 ते 1,32,300 रुपये इतके दरमहा वेतन दिलं जाईल। बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल कॉमर्समध्ये, सेकंड क्लास डिग्री तुमची असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर अकाउंटिंग सॉफ्टवेअरचं नॉलेज तुम्हाला या ठिकाणी असणं आवश्यक आहे। 15 वर्षापर्यंतचा एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यानंतर ज्युनियर स्टेनोग्राफर या पदासाठी 38,600 ते 1,22,800 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। बॅचलर डिग्री असेल कुठल्याही फील्डमध्ये सेकंड क्लासची, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्याचबरोबर MS ऑफिस आणि गुड व्हर्बल आणि रायटिंग कम्युनिकेशन स्किल तुमचं मराठी आणि इंग्रजीमध्ये असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर 3 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल आणि GCC सर्टिफिकेट या ठिकाणी देखील तुमचा लागणार आहे। त्यानंतर ज्युनियर टायपिस्ट क्लर्क या पदासाठी तुम्हाला 19,900 ते 63,200 रुपये वेतन दिलं जाईल। बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल कुठल्याही फील्डमध्ये, त्याचबरोबर इंग्रजी आणि मराठीचं नॉलेज तुम्हाला असेल। इंग्रजी टायपिंगचा स्पीड 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठीचा 30 शब्द प्रति मिनिट तुमचा असेल, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे सिनियर लायब्ररी असिस्टंट या पदासाठी 38,600 ते 1,22,800 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्समध्ये किंवा समतुल्य शैक्षणिक करता असेल, सेकंड क्लास डिग्री तुमची असेल, 5 वर्षापर्यंतचा एक्सपिरियन्स तुमचा असेल ज्युनियर लायब्ररी असिस्टंट म्हणून। त्याचबरोबर मास्टर डिग्री तुमच्याकडे असेल लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्समध्ये, गुड कम्युनिकेशन स्किल तुमचं असेल, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे लायब्ररी क्लर्क या पदासाठी 29,200 ते 92,300 रुपये वेतन या पदासाठी दिलं जाईल। बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्समध्ये किंवा समतुल्य शैक्षणिक करता असेल, सेकंड क्लास डिग्री तुमच्याकडे असेल, गुड नॉलेज तुमचं कॉम्प्युटरचं आणि लायब्ररी सिस्टममध्ये असेल आणि मास्टरी डिग्री तुमची झालेली असेल लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्समध्ये, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे लायब्ररी असिस्टंट या पदासाठी 21,700 ते 69,100 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल कुठल्याही ब्रँचची, त्याचबरोबर सर्टिफिकेट कोर्स झालेला असेल लायब्ररी सायन्समध्ये, या ठिकाणी तुमचा अनुभव देखील लागणार आहे। वयमर्यादा जी आहे या ठिकाणी ओपनसाठी 38 वर्षापर्यंत, रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 43 वर्षापर्यंतच एक सर्व्हिसमॅन, क्वालिफाईड प्लेयर, डिसेबल्ड पीपल यांच्यासाठी 43 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी असणार आहे। ऑनलाईन अर्ज जे आहेत आपल्याला या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील आपल्याला ही वेबसाईट मिळेल, त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता। 16/3/2024 ते 16/4/2024 या काळादरम्यान तुम्ही ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतर त्या ठिकाणी अर्ज करा। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।